तेल तापलंय, आता त्यामध्ये ह्या मिरच्या घालूया. आणि यांना भाजायला जास्त वेळ पण लागत नाही, अगदी पटकन भाजल्या जातात. या बघा, 1 मिनिट सुद्धा लागत नाही. आणि ह्या तुम्ही तव्यावरही भाजू शकता किंवा कढईमध्ये. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे ताकातल्या मिरच्या, आणि त्या कशा घालायच्या ते तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे. आमच्याकडे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ह्या मिरच्या बनवल्या जातात आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ह्या खातात. पिठी भाताबरोबर, डाळ भाताबरोबर किंवा कुठलंही जेवण असलं तरी ह्या तोंडी लावण्यासाठी भाजून खातात, त्यामुळे एकदम भारी लागतात. तर कशा बनवायच्या त्या दाखवते. चला तर मग सुरुवात करूया. तुम्ही बघा, ह्या 2 किलो मी मिरच्या घेतल्या आहेत आणि ह्या कमी तिखटवाल्या आहेत. ह्या जास्त तिखट नसतात. ज्यांना तिखट जास्त आवडत नाही त्यांनी अशा मिरच्या घ्यायच्या, कमी तिखटवाल्या. तर आता त्यांना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि असा कट लावून घ्यायचा. तर असं सगळ्या मिरच्यांना कट लावून घेते, म्हणजे त्यांना मीठ चांगलं लागलं जातं. तर सर्व मिरच्यांना कट लावून घेतलाय, हे बघा. तरी ते मी 2 किलो मिरच्यांसाठी 2 लिटर ताक घेतलं आहे आणि त्यामध्ये आता मीठ घालून घ्यायचं. तर हे मीठ मी 1.5 वाटी घालणार आहे त्यामध्ये. तर ही 1 वाटी. मीठ जरा जास्तच घालायचं, म्हणजे मिरच्यांना चांगलं लागलं जातं. आणि वजनी प्रमाण बघितलं तर हे 300 ग्रॅम मीठ आहे. तर आता याला वितळून घेऊया. आणि शक्यतो खड्याचंच मीठ वापरायचं, बारीकवालं वापरायचं नाही. खड्याचं मीठ चांगलं असतं. खड्याचं म्हणजे जाडवालं खड्याचं मीठ मिळतं, तर तेच वापरायचं. चांगलं असं मीठ विरघळून घ्यायचं, म्हणजे ते खडे राहणार नाही आतमध्ये. मिरच्या घातल्यानंतर वितळतात म्हणा ते, तरी पण असं विरघळून घ्यायचे, म्हणजे ओके कुठे राहणार नाही खडे. मीठ आता विरघळलंय पूर्णपणे, हे बघा. तर आता काय करायचं, ह्या मोठ्या भांड्यामध्ये हे ताक ओतून घेणार आहे. तुमच्याकडे जर मोठं पातेलं असेल तर त्या मोठ्या पातेल्यामध्ये घातलं तरी चालेल. माझ्याकडे मोठं पातेलं नाहीये म्हणून मी यामध्ये घेतलंय. त्यामध्ये घालणार आहे ही 1 कैरी. ताक शक्यतो आंबटच घ्यायचं, आणि जर आंबट नसेल तर तुम्ही कैरी घालू शकता त्यामध्ये, म्हणजे त्यामध्ये ते आंबटपणा येऊ शकतो त्याचा. तर आता ह्या मिरच्या आहेत त्या त्यामध्ये घालून घ्यायच्या, चांगल्या अशा बुडवून घ्यायच्या. आणि 2 किलोसाठी मी 2 लिटर ताक घेतलं आहे. तर त्यावर वजन ठेवायचं. तर त्यासाठी इथे मी हे अशी मोठी जरा परात ठेवून देते आणि त्यावर विटेचा तुकडा ठेवायचा. तुमच्याकडे जर अजून दुसरं काय असेल वजनदार तर तुम्ही यावर असं ठेवू शकता, म्हणजे वजनामुळे त्या मिरच्या चांगल्या बुडल्या जातील आणि त्यांना चांगलं मीठ लागेल आणि ताकामध्ये मुरल्या जातील. त्या ह्या रात्रभर अशाच ठेवून द्यायच्या आणि त्यावर असं झाकण ठेवायचं. तर मिरच्यांना मी 1 दिवस आणि 1 रात्र ताकामध्ये घालून ठेवलं होतं. तर आता हे बघा, आणि मध्ये 1-2 वेळा मी त्यांना मिक्स केलं होतं. तर आता ह्या चांगल्या भिजल्या आहेत, चांगल्या मुरल्या आहेत. हे बघा, यांचा कलर सुद्धा बदललाय. अशा झाल्या पाहिजे. 1 दिवस आणि 1 रात्र ठेवून द्यायच्या, म्हणजे त्या चांगल्या मुरतात. आणि आता यांना गाळून घ्यायचं. तर हे जाळीवालं भांडं घेतलंय, यामध्ये आपण आता या मिरच्या काढून ठेवूया. म्हणजे अर्ध्या तासासाठी ठेवून द्यायचं, म्हणजे त्यात जे ताक असतं ते चांगलं गळून जाईल. आता हे ताक फेकून द्यायचं नाही, हे असंच झाकून ठेवायचं, कारण आपण त्यामध्ये सुकलेल्या परत मिरच्या घालणार आहोत. तर रात्री परत आणल्यावर यामध्ये त्याच ताकामध्ये घालून टाकायच्या. तर हे ताक आता मी झाकून ठेवते. संध्याकाळी ह्या मिरच्या थोड्या सुकल्या, म्हणजे एका दिवसात सुकतील तेवढ्या परत सुकल्यानंतर आणून त्यामध्ये घालायच्या. तर आता हे उन्हामध्ये वाळत घालूया. मी खाली प्लॅस्टिक घातलं आणि त्याच्यावर असे वाळत घालायचे. तर हे बघा, आज ह्या मिरच्या वाळत घातल्या होत्या आणि थोड्याशा वाळल्या आहेत ह्या बघा. तर आता ह्या परत त्याच ताकामध्ये भिजत घालायच्या. आता ह्या रात्रभर भिजत घालून ठेवायच्या. मिरच्या हलक्या असल्यामुळे काय होतं, ताकाच्या वर राहतात. तर आज सुद्धा मी यावर वजन ठेवणार आहे. तर ही परात ठेवली आहे आणि त्यावर ही वीट ठेवायची.
म्हणजे त्या चांगल्या दबल्या जातात आणि चांगल्या रात्रभर फुगतील. तर आता यांना झाकून ठेवूया. आज आहे 4था दिवस आणि मी ह्या काल मिरच्या भिजत घातल्या होत्या परत त्याच ताकामध्ये. आता चांगलं यामध्ये परत ताक मुरलंय, म्हणजे सतत मी 3 दिवस या मिरच्या ह्याच्यामध्ये घातल्या होत्या ताकामध्ये. हे बघा, अगदी पूर्ण ताक शोषून घेतलंय मिरच्याने. आता यांना गाळून घ्यायचं. अशा 3 वेळा 3 रात्री या भिजत घालायच्या, सुकवायच्या, परत आणून ताकामध्ये घालायच्या, परत सुकवायच्या, परत दुसऱ्या दिवशी घालायच्या. आणि बघू शकता तुम्ही पूर्ण ताक शोषून घेतलंय. आणि हे बघा, हे 2 लिटर मी ताक वापरलं होतं, त्यातलं आता किती राहिलंय ते बघा. म्हणजे एवढं सगळं हे 3 दिवसांमध्ये मिरच्याने शोषून घेतलंय आणि मीठ त्यामध्ये आता चांगलं मुरलेलं आहे. आता यांना फक्त सुकवून घ्यायचे. 4-5 दिवस चांगले कडक उन्हात सुकून खडखडीत करायच्या, म्हणजे त्या वर्षभर चांगल्या राहतात. तर आता यांना मी सुकायला घेऊन जाणार आहे. तर आता त्याच प्लॅस्टिकवर ह्या मिरच्या परत सुकत घालायच्या, अशा पातळ करून घालायच्या. तर आज या मिरच्या 5 दिवस झाले आणि एकदम खडखडीत सुकले आहेत बघा. हे बघा, इतक्या कुरकुरीत झाल्या आहेत या मिरच्या. इतक्या कुरकुरीत झाल्या पाहिजे, म्हणजे त्या वर्षभर चांगल्या राहतात, अजिबात खराब होणार नाही. तर अशा सुकवायच्या आणि एखाद्या बरणीमध्ये भरून ठेवायच्या. तर ह्या बघा, अशा बरणीमध्ये भरून ठेवायच्या आणि जेव्हा कधी जेवणाबरोबर खायच्या असतील तेव्हा तेलामध्ये तळून घ्यायच्या आणि खायच्या. तेल तापलंय, आता त्यामध्ये ह्या मिरच्या घालूया. आणि यांना भाजायला जास्त वेळ पण लागत नाही, अगदी पटकन भाजल्या जातात. या बघा, अगदी 1 मिनिट सुद्धा लागत नाही. आणि ह्या तुम्ही तव्यावरही भाजू शकता किंवा कढईमध्ये घालून लगेचच काढायच्या, नाहीतर त्या करपतात. आणि यांना भाजायला वेळ अजिबात लागत नाही. तुम्ही भाकरी केली असेल समजा किंवा चपात्या बनवल्या असतील, गॅस बंद केल्यावर थोडंसं 2 चमचे तेल टाकायचं आणि त्यामध्ये या मिरच्या भाजायच्या. अगदी पटकन होतात, गॅस सुद्धा लागत नाही. गरम गरम तव्यावर 1 मिनिटामध्ये भाजून तयार होतात. तर आपल्या ह्या मिरच्या भाजून तयार झाल्या आहेत आणि आता आम्ही ह्या 1 वर्षभर ठेवून देणार. आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये खायला तर खूप मजा येते. पिठी भात आणि मिरची 1 नंबर जेवण लागतं. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे बनवून बघा. मी तुम्हाला एकदम सर्व प्रमाण व्यवस्थित सांगितलेलं आहे. मीठ किती घ्यायचं, ताक किती घ्यायचं, किती दिवस ताकामध्ये बुडवून ठेवायच्या, अगदी तुम्हाला सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगितलंय. तर तुम्ही सुद्धा करून बघा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.